ही बघायची रियालिटी. अरे आज वीक ऑफ ह्याची रियालिटी बघा. दिवशी नवऱ्याला आराम करून दिला की पैशाची भरभराट होते बायकोकडे. तुला पैसे सांगितलं? पाहिजेत खूप सारे तर मला आराम करू दे. कोणी सांगितलं? हे बोललेत आपले ज्ञानेश्वर बाबा. दिवसभर झोपलेला असतोस. अगं वाजलेत उठ किती आणि बघा कर तरी ते 12:30. लवकर. काय करू? लवकर कर ते पुसून घे. अगं तू तिथेच उभीस ना. नाही मला दुसरी काम आहेत. मग हे पहिलं कर मग दुसरी काम दुसऱ्यांदा कर ना. पहिलं काम उठतोयस की पहिलं. नाही उठतेस? उठतो का? चल लवकर हे साफ कर. हे पाडले तूच खाल्लेच आहे. लवकर कर. बघताय ना नवऱ्यावरती होणार अत्याचार. हाच नवऱ्या लोकांचा अत्याचार आहे ना. हा तू मला उठ थांबवायचा. लवकर. आणि डस्टबिन पण नाही इकडे. पेपर मध्ये हा, असू दे. बघा तेच आहे ते आपलं तेच आहे. दोन डस्टबिन आहेत पण ठेवले सगळे ड्राय एरिया मध्ये. एवढं काय करतेस? चल, माझं काम झालं आता. हो तुझं तेच तर आहे. झोपला. हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आजचा माझा विकॉफचा दिवस आहे. मी झोपलोय मस्त. तू तसंही झोपतच असतो त्रास द्यायला आले मला. आणि याचा त्रास काय? त्रास याचा काय म्हणजे आमच्या दोघांचा आहे की मागच्या 6 महिन्यापासून आमच्या घरामध्ये आरसा नाहीये. जोक नाहीये हा. है ना. आणि एका मुलीसाठी तुम्ही विचार करू शकता किती मोठी गोष्ट आहे की तिला मिरर नाही रेडी व्हायला. बिचारी आमच्या वॉशरूममध्ये ओसा आरसा त्याच्यामध्ये एवढासा चेहरा बघते. बाकी खालचं तिचं मी बघतो कशी दिसते नाही दिसते. सांगतो की ती कशी दिसते काय दिसते. सो फायनली आम्ही विचार केला की नको यार मिरर घेऊन टाकू. कारण कधी कधी मी तिला बोलतो का भारी दिसते पण ती भारी दिसत नसते. नंतर आम्हाला कळतं की आईला हे चांगलं नव्हतं. सो मी त्यापेक्षा ही माझ्यावरती सगळे आरोप घेण्यापेक्षा मी विचार केला कारण तू चुकीचं सांगतोस. नाही आमच्या मुलांचं जजमेंट एवढं नसतं यार. आम्हाला काही शर्ट घातली पॅन्ट घातली आम्ही रेडी. तसं तुम्ही काय घातलं आम्ही तो वाव. तर असं आहे. सो फायनली असं विचार केला की घेऊया एक मिरर मोठावाला. म्हणजे मला सुद्धा ऑफिसला जाताना वगैरे तयारी नीट करता येईल. बघूया कुठे बेस्ट भेटतोय का. नवी मुंबई साईडला आम्ही चाललोय. कुठे चाललोय तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत कुठे? आयकियाला. हा आम्ही चाललोय आता नवी मुंबई आयकियामध्ये. सेकंड टाइम चाललोय ऍक्च्युली मी. हिने ऑनलाईन बघितले तिकडे मिरर वगैरे आम्हाला जे हवे ते आहेत. 2000 वगैरे समथिंग. ते जाऊन ते कितीचे पण असू दे पण चांगला मिरर घ्यायचा आहे. मेन गोष्ट ती आहे. सो निघालोय आम्ही. जस्ट बाहेर काढली गाडी. म्हटलं एकदा डेस्टिनेशन आम्ही जिकडे चाललोय तिकडे सांगू कुठे चाललोय ते. गेल्यानंतर तुम्हाला कळेलच. तिथे पण आम्ही आतमध्ये काही काही शूट करू. आणि मला अजून दुसऱ्या गोष्टी पण घ्यायच्या आहेत जसं मी मागाशी म्हटलं. त्याच्याबद्दल शुअर नाही बिकॉज हिने पण नाही चेक केलं नाही मी चेक केलंय. सो मला एक ट्रायपॉड घ्यायचा आहे बिकॉज आता जो माझ्याकडे ट्रायपॉड आहे त्याच्यामध्ये एवढे सेटिंग्स नाही आहेत. त्याच्यामुळे ते अँगल वगैरे प्रॉपर सेट करता नाही आहेत. आणि माईक पण बघायचा होता. मला थोडासा डाऊट आहे. हा मला पण थोडा डाऊट आहे की तिकडे नाही भेटणार. पण एकदा चेक करायला हरकत नाही चाललोय तर. आधीच आम्हाला लेट झालं. तिथेच आपला टाइम गेला. आता 4 वाजले तर हां पण बघूया कसं मॅनेज होतं. झालं तर ठीक नाही झालं तर येऊ रिटर्न येताना ट्रॅफिक असतं. मेन म्हणजे लवकर थोडं निघायला पाहिजे होतं. बट माझी सुट्टी होती आणि माझं ऑफिस होतं. पण हिने बिचारीने हाफ डे घेतलं तरी स्वतःसाठी पण आणि माझ्यासाठी काम पण केलं. काम तर ते 10 वेळा सांग ना अजून. झोपला होता. माणूस झोपता नाही का विकॉफच्या दिवशी थोडासा तरी. म्हणजे मी नेहमी 7:30-8ला उठतो. आज फक्त 2 तास नंतर म्हणजे 10-11ला उठलो असेल. 100 वेळा बोलून दाखवलंय. कारण मीच कामं केली आहेत सगळी घरातली. हा बरोबरच. हा फक्त मागे लागतो. लवकर चल लवकर चल लवकर चल. आणि लवकर चल म्हणजे मी रेडी व्हायला घेतो 15 मिनिटं. ही घेते 45 मिनिटं. तरी पण मी रेडी होऊन 45 मिनिटं. हो 45 मिनिटं. थोडीशी शरम तुला वाटायला पाहिजे. पण मी 45 मिनिटं घेतच नाही. काय पण नको सांगूस. मी 10 मिनिटात रेडी होते. क्या बोला तूने? एकदा मी ना कॅमेरा चालू ठेवतो जेव्हा मी रेडी होत असेल ना. रेडी होत असतो ना त्यावेळेस मी कॅमेरा लावून ठेवतो ऐकू नका म्हणजे तुम्हाला कळेल.
मुलांचं तर माहितीच आहे सगळ्यांना, मुलींना पण तुला माहिती लागतो आहे time, की आम्ही सगळं skincare पॉसिबलच नाही. राहू Skincare दे. काय आपलं छोटस ते काय सनस्क्रीन घेतली लावली की छावा रेडी. काय 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 बोल नाही बोल आता काय बोललो, काय नाही बोलायचं. नाही बोल, काहीतरी बोललं असतं बोल. मी म्हणलं मी कधी काय चांगलं केलं तर ही मला कधीच क्रेडिट देत नाही. चांगलं केलं तर पाहिजे मग credit दे. अच्छा, अच्छा. मग मी तुझ्याशी लग्न केलं चांगलं नाही केलंय. त्याचं काय नाहीये, तर काय टास्क होता का? प्रश्न टास्कचा नाहीये, मग? प्रश्न आहे गोष्टींचा की मी काही चांगलं करतच नाही. अरे एवढी चांगली गोष्ट केली तुझ्याशी लग्न करून. ती सोडून काही नाही केलं चांगलं. अच्छा, तुझ्यावर प्रेम करून चांगलं नाही केलं का? हा? तेवढंच काय ते चांगलं केलंस, बाकी काय नाही केलं. बघितलं आता एक एक गोष्टी मानत चालली. एकच गोष्ट मानली आहे मी ती, की ती माझ्याशी तू लग्न केलंस ते चांगलं केलंस. खोटे आळ लागतायत माझ्यावरती, तेच खोटे आहे. आळ म्हणून मी पटकन कॅमेरा चालू केला, बंद केला होता मी इन्स्टावरचे रील्स आहे ना, इन्स्टाचे रील्स रात्री 12ला टाकायचं सांगायचो. ठीक आहे, तू कधीही टाकू शकतो. हा मग ठीक आहे, कधीही तू टाकू दुसऱ्यांचा शकतो. ऐकतोस मग, मी कोणाचाच नाही केला असेल, काय नाही ते त्यांनी कोण मी पॉडकास्ट तर बघतच मग ह्या नाही. टाइमला टाका, मग तू त्या टाइमला टाकायला मला तर असतो. उलट किती रील्स वगैरे येतात, इन्स्टा रील व्हायरल व्हायला पाहिजे तर मंडेला एवढ्या वाजता टाका, ट्युजडेला तेवढ्या वाजता टाका. मी करतच नाही. एक काम करा, तुम्ही जाऊन माझं इन्स्टा आयडी बघा, मी आता या व्हिडिओच्या खाली टाकतो हिचा आणि माझा इन्स्टा आयडी टाकतो, तुम्हाला स्वतःला कळेल. टाकलेल्याचा टाइम नाही दिसत ना. नाही दिसत. वाचलीस र मी वाचलीस. नाही वाचली, तू वाचलास. तू सगळं ऐकून करतोस. निलेशान आहे म्हणजे हिला काहीतरी माझ्यावरती आळ टाकायचं असेल तू ना, लगेच माझं कॅमेरा ऐकत बंद करते, नाहीस. कॅमेरा बंद करते आणि मग बोलून घेते इतकी सगळं. वारेल ना. अर्ध्या गोष्टी कॅमेऱ्याच्या मागे गेल्या नाही तर तिला पडदा फास झाला असता असा. तो तुझा A few moments later. बघा रियालिटी बघा, मी बोलतो ते खोटं नाही बोलत. पुरुषाच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट असतं. स्वतःची झोप सॅक्रिफाईस करून मी गाडी चालवतो आणि हे आमच्या प्रिन्सेस झोपल्यात आणि बोलणार की मग तुझी झोप होते. अरे कशी होते, मी गाडी चालवते, तू झोपते, माझी नाही होते, तुझी होते. माझी फक्त बँड वाजते. बघा एवढं सगळं ऐकून पण 10,000ची तरी लाज, 1 रुपयाची तरी लाज आहे का? की बाबा उठून बसते, बोलते ह्याच्याशी. विचार 10 मिनिटामध्ये पोहोचू आपण. मला पाहिजे की तू माझ्याशी गप्पा मारावा यार, हे क्षण परत नाही येणार आहे. नाही बोलायचं मग व्हॉट्सअप कर. अरे देवा माझा, पुरुषाचं आयुष्य शेवटी कष्ट नाही, कष्ट नाही, कष्ट. बात तो सही है. तुला माहितच नाही माइंड स्पेस मध्ये आहे. एवढी सवय आहे ना, एवढी घाण सवय आहे ना. मी सांगते त्याला की माझ्यासोबत काय झालं, तर हा त्याची स्टोरी बनवतो आणि हा मला सांगतो काय झालं असेल. एक दिवस रेकॉर्ड करून दाखव. अरे रेकॉर्डच आहे, दाखव नाही, ते काय नाही. रेकॉर्ड मध्ये तू जे करतोस ना. नाही तेच आहे तुझ्या माहिती. तू जे करतोस ते मी त्यांना सांगेन, रेकॉर्ड करून दाखवेल ब्लॉग. हा चालेल, रेकॉर्ड कर आणि दाखव. सकाळचा इन्सिडेंट रेकॉर्ड करायला पाहिजे होता. कुठला? ते मी तुला सांगत होती, तो कचरेवाला कचरेवाल्यावाला ते मला पाहिजे माहित नाही. कचरेवाला आणि ते समज incident. तू इन्सिडेंट मी याला कोणाला सांगते सकाळी काय झालं, कचरावाला कचरा घेऊन नाही गेला वगैरे एकटं सांगते, तर हा मला सांगते काय झालं असेल तिकडे तेव्हा. पण मी होती तिकडे तेव्हा. मी माझं वर्जन सांगितलं की मला असं वाटलं. तुझ्या मर्जीची गरज काय, मी तुला रियालिटी सांगते की काय झालं होतं तेव्हा. तो हा मला माझं स्टॉक झालं आणि हा मला सांगतो काय झालं ते. ठीक आहे. काय बाबा, घरोघरी मातीच्या चुली. का बोलतो तू? हे लोक ना जे ड्राईव्ह करताना यांचे लय नखरे असतात. ड्राईव्ह करतात काय, ड्रायव्हर आहे का मी तुझा? हा मग ऑब्विसली लाईफ. हे जे सर लोक गाडी चालवतात ना, असं बोलावं. रिस्पेक्ट, आदर, सन्मान, इज्जत बांधिलकी. आता मी काहीतरी बोलली असते. काहीतरी नाही, चांगलं बोल. इज्जत
मतलब बेलापूर रे, बेलापूर, बदलापूर. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. मतलब what is this? दीदी, दीदी. शी, मी तुझी टेस्ट घेत होती. अरे नको घेऊ. बेलापूर ग, बदलापूर. पण तुला पार्किंग माहितीये का? मी कामाला आहे ना. तू सांगितलंस त्यांना रियालिटी तुझी की तू तिथे कामाला आहे. तुझ्या जोक वरती. अरे मुलींना डायरेक्शन सांगायला कोण शिकवणार यार? ए मी एक मला वाटतं minute. देव जेव्हा दिमाग देत होता ना, इथून लेफ्ट घ्यायचं आहे. जेव्हा देव अक्कल वाटत होता ना, अक्कल, जास्त त्यावेळेस बोलू त्यांच्याकडे एक फाईल होती गुगल मॅपची, ती सगळ्या मुलींमध्ये इन्स्टॉल करायला राहिली. KFC चालू आहे ना, KFC. आय थिंक इथेच आहे वाटतं ते ऐक्या. बाजूला आहे. समोर दिसते का? बाजूला दिसलं येल्लो वाला ना. तर जसं की मॅडमने 10 वेळा गाडीमध्ये बोलली मला भूक लागली, भूक लागली, भूक लागली, तर आम्ही शेवटी आयकेच्या बाजूला KFC स्टोअर आहे तिकडे खाण्यासाठी आलो आहे. थोडीशी पेटपूजा करू, मला पण भूक लागली ॲक्च्युली, कारण खाल्लं नव्हतं. सो फटाफट काहीतरी खाऊ आणि मग निघू आपल्या पुढच्या बाजूलाच आहे शॉपिंगला. हां, आयकेच्या बाजूलाच KFC शॉप आहे. KFC शॉप काय बोलतो त्याला? ठीक आहे, सही आहे. एवढी भूक लागली आहे ना, आता आम्ही लोक हावऱ्यासारखी खाणार आहे. आणि हिने ना एवढी भूक लागली तरी एकच मील घेतलं आहे, असू दे एकच कारण खायचं. पैसे तिला द्यायचे होते ना. तिला बोलतात, काय बोलतात सांगा? जलपरी. सेल्फिश. ते तर तू आहे. ओ हो 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 हो. या ऐक्याने एवढा मोठा आउटलेट बनवला आहे ना, ऐक्याने कुठं जायचं काही समजत काहीच नाही. लास्ट टाइम पण आम्ही कन्फ्यूज झालेलो. आता थोड्या वेळ शोधतो आम्ही कुठे कुठे काय ते. अप टू 70% ऑफ लिहिलं आहे, तरी पण बजेटच्या बाहेर आहे बाई. मित्रांनो, इकडे आलात तर लोन काढून या. लोनशिवाय सामान घेता नाही येणार तुम्हाला. तो आम्हाला घ्यायचं होतं सेंटर टेबल. खूप व्हरायटीचे सेंटर टेबल आहेत इकडे, बघू शकता तुम्ही. डिझाईन्स पण चांगले आहेत. प्राईस थोडीशी जास्त वाटते. ऑब्वियसली ब्रँड आहे तर चार्ज करणारच, बट क्वालिटी आहे म्हणजे बघून वाटते. मी ना लास्ट टाइम पण आलेलो, तर ऐक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे छोटे छोटे सेक्शन आहेत जिकडे सोफा, बेड आणि पिलोज वगैरे असे ठेवलेले, म्हणजे काही काही आयटम ठेवले. जसं आम्ही बसलो आहे, हा एक बेडरूम टाईप ह्यांनी बनवला आहे. लोक लिटरली चिल करतात माहिती आहे. एक लास्ट टाइम आलेलो ना, एक माणूस सोफ्यावरती झोपलेला मस्त. म्हटलं कामावरून थकून वगैरे लोक नवी मुंबईचे ऐकायला येत असतील आणि ते झोपत पण असतील ना. जसं की आम्ही मला चालून थकलो, म्हटलं बसल्यावरती एवढा सोफा कम्फर्टेबल आहे आणि हिला फक्त असं कम्फर्ट भेटलं की झोपते लगेच. हिचं भारी. हिला एखादा बांबू जरी भेटला ना तसं टेकायला डायरेक्ट करते. पुढे तूच आता सगळं सफर तूच कर. हे बघितलं काय बोललीस? पुढे आता जाऊन तू शोधून हे सगळं, ठीक आहे? मला शोधायचं आहे, कारण का पुरुषाचं आयुष्य बरोबर त्यांना पण ओळखायला लागलं का. हा बघा, आम्ही मिरर बघायला आलोय आणि हा चेअर्स बघतोय. काय रे? चेअर ना ॲक्च्युली ना स्वप्न होतं माझं लहानपणीपासूनचं, की माझ्या घरामध्ये नाही कशी राजा टाईप चेअर असावी. कुठे? इथे दिसत नाहीये पण. नाही आहे ना, म्हणजे हे त्याचं मिनी व्हर्जन बोलू शकतो. म्हणजे असं मी बसणार सकाळी न्यूजपेपर वाचत असं, जे तू वाचत नाही, चहा तू पीत रील्स असेल. बघतोस. असं मी चहा पितोय, असं माझं स्वप्न होतं. आणि मग ते स्वप्नच राहणार आहे रात्री तुझं. असं बुक रीड करता करताच बुक बंद करून असं झोपलोय.
बुक परत सकाळी बुक चहा. कॉलेज नंतर बघितली आहे का? स्कूल नंतर बघितली आहे? जाऊन भूक लागली आता. काय बोलतो? यार मी आता तशी एकच फ्लोअर फिरलोय. ते पण अर्धा. ते पण आम्हाला समजत नाहीये काहीच. आणि अर्धा मला वाटत नाही की मला ट्रायपॉड आणि माईक बघायचं होतं तिथे भेटेल. तर तिथे प्लॅनमध्ये चोपडी. आम्ही आता खालच्या फ्लोअरला चाललो जिकडे मिरर ठेवलेत त्या लोकांनी. बघूया मिररमध्ये काय बेस्ट ऑप्शन आहे का. सेंटर टेबल आम्हाला 1-2 आवडले, पण आम्ही अजून डायसी की सेंटर टेबल इथून घ्यायचा की नाही घ्यायचा. बट मिरर आवडलं तर नक्की घेणार. तर जाऊ मिरर सेक्शनमध्ये आपण. इकडे आलात नाही की मध्ये एकटा कधीच येऊ नका. सोबत कोणाला तरी आणा तुम्हाला आवरण्यासाठी. कारण आम्ही एकाच फ्लोअरवरती 4 वेळा राऊंड मारलं, पण आम्हाला तो मिरर सेक्शन भेटत नाही. आणि तो त्या आणि साईडला मला आवडते की नको चिडू म्हणून तुम्ही एकटं नको येऊ, तर माराल कोणाला तरी. दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. आता Second टेक अ right. सेकंड राईट. आता हा सेकंड राईट काय समजायचा. फर्स्ट अच्छा गल्ली मी सगळं गल्ली काढलंय का फुल गल्ली. खूप मोठं आहे यार, खूप. अच्छा इथून खाली जायचं. आणि या लोकांनी काय ते मार्किंग पण नाही केली, नाही काय ॲरो दिले नाही, कुठे काय लावले तिथे ते मुद्दामून करतात. म्हणजे लोक जास्त वेळ आतमध्ये थांबावी, गर्दी वाटावी म्हणून. काही घ्यायचं नसतं बायकांना, फक्त बघून टाइम वेस्ट करतात हे लोक. आपल्याला काय नको आहे, मी फक्त बघते. पण आपल्याला पाहिजे 15 गोष्टी बघितल्या, घेतलं काय माहिती का फक्त हे पण मी बोललो हे घ्यायला. हिचं फक्त बघा आता ग्लास. हां बघू ना, चल ये ग्लास बघते. हे बघा हे वाले ग्लास आम्ही ऑलरेडी घेतलेले आहेत. ऑलरेडी तसे नाही घेतले ना. पण अच्छा बोललो ना, ग्लास बघितला निघालो. काय घ्यायचं नाही आहे, फक्त वरून काढायचं आहे, बघायचं, वाव, ठेवून द्यायचं. आपल्याला हवं आहे पण आपल्याला घ्यायचं नाही आहे. अरे आपल्याला घ्यायचा होता पण आता नको आपल्याला. बघितलं, आपल्याला घ्यायचं होतं पण आपल्याला आता नको. हो बघूया ना, काय बघायचं. हे सगळं बघायला काय प्रॉब्लेम आहे हे आता. मस्त आहे. मगाचपासून आपण सगळं बघतोच तर आहे. हे बेडवर सोफ्यावरती टाकायचं असतं. हा माहिती आहे ना तुला बोललेली मी. घेऊया हे. घे ना, जे घेतले ते माझ्या हातात दे. खूप सारे ऑप्शन्स आहेत. नाही तर ठेवायची कुठेतरी. हे घेतलं 15 मिनटं झाली. 15 नाही, आपल्याला अर्धा तास झालं. अर्ध्या तासापासून फक्त एक घेतलेली गोष्ट आम्ही, बाकी फक्त आम्ही बघतोय. आम्हाला घ्यायचं आहे, आम्हाला हवं आहे पण घ्यायचं नाही आहे. आपल्याला घ्यायचंच आहे. आता घ्यायच्यावरती आले. ठीक आहे, ओके. कसले कवर? कुशन कवर वाटतं हे. हे बघ. कुशन कवर आहे की पिलो कवर आहे बघ. छान. आपल्याला हवंय का? खरंच घ्यायचंय का? घ्यायचं पण आपला कुशन छोटा आहे वाटतं. हा, मग परत रिजेक्ट. हे पण नाही घेणार म्हणजे. फायनली मिररवाला सेक्शन भेटलाय. भेटलाय पण तो बोलला की अजून पुढे आहे. इथून पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं. मालिक वो देखो. फायनली मिरर सेक्शन आलाय भाई. दाखवतो तुम्हाला मिरर सेक्शन. बाबा हमें जो चाहिए वो यही है भाई. गाईज आलाय मिरर सेक्शन आलाय बघा. एवढे सगळे मिरर आहेत इकडे. हे वॉलवाले मिरर आहेत. वॉलवाले मिरर थोडी आम्ही अवॉइड करणार आहोत, कारण आमच्या वॉलवरती आम्हाला कसं हँग करायचं नाही आहे. बाकी तुम्ही बघू शकता मिरर, हे सगळे वॉलला लावलेले मिरर आहेत. अरे अरे हे वाले जे मिरर आहेत बघू शकता 8000च्या रेंजपर्यंत हे सगळे मिरर आहेत. आणि हे वाले अगेन 5000 6000चा रेंज आहे मिररचा. सो काही जसं तुम्ही सांगितलं आयकेच्या एका फ्लोअरवरती कॅन्टीन आहे या लोकांचा. सो बघू शकता तुम्ही 100 रुपयाचा एक समोसा आहे, 99 रुपयाचा लोडेड चिकन हॉटडॉग आहे आणि काय काय गोष्टी आहेत. सो ओव्हर प्राईज आहे. तुम्हाला येऊन असंच टाईमपास म्हणून काय खायचं असेल तर एक एक्सपिरियन्स घेऊ शकता. घेतलास मिरर? हां असली बाई आहे. मी काय केलं ॲक्च्युली काय झालं, थोडं मागे पकड. ॲक्च्युली काय झालं, आम्ही लोकांनी मिरर पाहिले, मिरर चांगले पण होते, बट थोडीशी प्राईस आम्हाला वाटली की स्लाइडली जास्त, म्हणजे 7000-8000 रुपयेची प्राईस होती.
सो आम्ही आता असा विचार केला आहे की 7,000 8,000चा जर मिरर आम्हाला घ्यायचाच आहे तो आम्ही 1-2 शॉपमध्ये अजून जाऊ. विचार करून घेऊ थोडा, हा. कारण 3,000 4,000चे पण मिरर आहेत, बट ते छोटे आहेत साईजने. म्हणजे आम्हाला जसं स्टँडिंग मिरर हवा होता ना, सो आम्हाला असं वाटतंय कदाचित आम्हाला स्टँडिंग मिरर प्लस साईडला लाईट्स वगैरे असे काहीतरी वेगळे वेगळे ऑप्शन्स आणि वेगवेगळे डिझाईन आणि वेगळे साईजचे आम्हाला भेटू शकतात. नाही भेटलं तर हेच घ्यावे लागतील. मी म्हटलं 7,000-8,000 रुपये जर आपण स्पेंड करतोय तर 1-2 शॉप किंवा 1-2 ठिकाणी अजून एक्सप्लोर करायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो आता आम्ही बघतो सो आजूबाजूला. आता आम्ही ऐक्यामधून निघतोय. नशीब लागतं रे अशी बायको भेटायला. नशीब लागतं. हे बघा 1-2 आणि 3 टी शर्ट घ्यायला रेडी झाले एकाच वेळी. 3 टी शर्ट बाप. मेंबरशिप घेतली म्हणजे समजायचं की याच्या पुढे पुन्हा आम्ही येणार शॉपिंग करायला. मेंबरशिप घेते का तू बघ ना तुझ्यावरती. मेंबरशिप घेतली मित्रांनो म्हणजे पुन्हा शॉपिंग होणार इकडे येऊन. क्या बात आहे. सो अशा प्रकारे माझे 3 टी शर्टचं पेमेंट झालेलं आहे. शॉपिंग झाली. आता तुम्हाला तिथून घेऊन देणार. कुठून नाही आता घरी जायचंय. कुठे मला ते घ्यायचं. आता मेला लुटला ना, आता ही काहीतरी काढणार. सो मला ह्याने ट्रीट दिली आहे आता ही वाली बिर्याणी, माय फेवरेट. कुठून घेतली इथून बिर्याणी हाऊस मस्त मिळते. खूप भूक लागली आहे. कोणती? एक दम आणि एक टिक्का आहे ना. टिक्का बिर्याणी आहे आणि ही रायता आहे. मी एक्स्ट्रा रायता घेतला त्यांच्याकडून, कारण मला खूप सारा रायता लागतो खायला आणि यांचावाला रायता खूप बेस्ट असतो. हा बेस्ट आहे बेस्ट. प्रतूचा पण फेवरेट आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा घेतला. आता चेपतो फटाफट कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. एक्झॅक्टली. पागल झालो. चला बाय. काय झालं नमस्कार सांग. मित्रांनो, झोपेतून उठलो आम्ही. ब्लॉग एंड करायला विसरलो होतो, तर आमचा हा ब्लॉग इथेच संपतोय. खूप थकलोय. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आम्ही काय काय केलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सॅल्यूट. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आयला बेल आयकॉन पण वेगळं मारून टाका, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ भेटतील. आणि झोपू दे आता, झोपतो आम्ही लोक.